आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना साधारणपणे आठवड्यापूर्वी घडलेली होती आणि या घटनेवरती भविष्यकाळामध्ये एखादा चित्रपट, एखादं नाटक किंवा एखादी वेब सिरीज किंवा सिरीज वगैरे मालिका येऊ शकते। तर अशा पद्धतीची एक विचित्र अशी ही घटना आहे। आता आपण बऱ्याचदा बघतो बघा, एखादं गाव असतं, त्या गावामध्ये दोन विरोधक असतात आणि मग त्यांच्यामध्ये वाद, त्यांच्यामध्ये भांडणं वगैरे 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 चाललेली असते आणि अशाच पद्धतीची ही घटना आहे। पण या घटनेमध्ये या दुश्मनीला एक वेगळी कलाटणी मिळते आहे। ती घटना आता आपल्याला बघायची, त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेश। या ठिकाणचा बांदा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं कैरी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये राहणार आहे बालकरण पटेल। तर हा एक 30 वर्षाचा तरुण आहे, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे, पत्नीचं नाव आहे संतोषी आणि यांना एक मुलगी आहे आणि घरामध्ये आई वडील अशा पद्धतीचा यांचा हा परिवार आहे। यांची गावामध्ये शेती आहे, उद्योगधंदा आहे, गावामध्ये नाव आहे, नावामध्ये पत आहे, चांगला परिवार आहे, प्रतिष्ठित परिवार आहे, सगळं काही सुरळीत आहे, सगळं काही चांगलं चाललेलं होतं। पण या गावातील राजाराम पटेल ही जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती आणि बाल पटेल या दोघांच्यामध्ये वाद होता, भांडणं होती, दुश्मनी होती आणि यांच्या या भांडणातून, यांच्या या वादातून अनेक रक्तरंजित घटना घडत होत्या। आता याच्यामध्ये बालकरण पटेल जो आहे, तर त्यानं ऑक्टोबर 2005 साली राजाराम पटेल याच्यावरती गोळीबार केला आणि याच्यामध्ये राजाराम याची हत्या केलेली होती। आता या गुन्ह्यामध्ये बाल पटेलला अटक झाली होती आणि त्याला 17 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली आणि नंतर त्यानं ही शिक्षा भोगली आणि 7 जानेवारी 2023 रोजी बाल पटेल हा तुरुंगातून बाहेर आला। आता इतक्या वर्षानंतर बाहेर आल्यामुळे त्याचे जे समर्थक होते त्यांनी त्याचं स्वागत केलं। आता घरी पत्नी होती, मुलगी होती, आईवडील होते, ते चातकाप्रमाणे त्याची वाट बघत होते, त्यांचाही आनंद गगनामध्ये मावत नव्हता। पण हे सगळं यांच्या दुश्मनांना मात्र सहन होत नव्हतं। आता गावामध्ये एका बाजूला आनंद होता, दुसऱ्या बाजूला दुःख होतं, एका बाजूला प्रेम होतं, दुसऱ्या बाजूला दुश्मनी होती। आता ही दुश्मनी इथंच थांबणार की अजून काही अघटित घटना घडणार होत्या आणि तशाच पद्धतीची घटना घडली। तारीख आहे 23 ऑगस्ट 2023। आता या दिवशी म्हणजे या रात्री पुन्हा एक हत्याकांड घडलेलं होतं। आता त्या रात्री बाल पटेल यानं जेवण वगैरे केलं आणि पावसाळ्याचे दिवस होते, त्याच्यामुळे अजिबात पाऊस पडलेला नव्हता आणि यामुळे हा एकटाच घराच्या बाहेर झोपला होता। पण झोपताना त्याच्याबरोबर ती तमंचा वगैरे तो उशाशी ठेवायचा, कारण त्याला माहीत होतं की आपल्यावर कुणीही हल्ला करू शकतं। आता हा बाहेर झोपलाय आणि बाकीचे त्याची आई वडील, बायको, मुलगी वगैरे घरामध्ये झोपलेले होते। आता मध्यरात्रीची वेळ झाली होती, अचानकपणे घराच्या बाहेर गोळीबाराचा आवाज यायला लागला होता। आता याच्यामुळे घरातील लोकांनी खिडकीतून बघितलं तर काही अज्ञात 3-4 लोक होते। ते लोक त्या ठिकाणी आले होते, त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या, शस्त्र होते आणि ते बाल पटेल यांच्यावरती गोळीबार करत होते आणि गोळीबार करून त्यांना जागेवरती ठार मारलेलं होतं आणि यानंतर हे मारेकरी निघून गेले होते। आता हे सगळं ती मुलगी, ती बायको, घरातील इतर लोक पाहत होते किंवा त्यांनी पाहिलं होतं, पण ते इतके घाबरले होते की त्यामुळे कुणीही घराचा दरवाजा उघडला नाही, घराच्या बाहेर आलं नाही। रात्रभर ही सगळी मंडळी घरामध्ये घाबरून बसलेली होती। त्यानंतर सकाळ झाली, त्यानंतर मग घरातले सगळे हंबरडा फोडत बाहेर आलेले आहेत। आता बाल पटेल हा मृत अवस्थेमध्ये तिथं पडलेला होता। गावातील स्थानिक लोक त्या ठिकाणी जमा होतात, त्यानंतर बांदा पोलिसांना या घटनेची माहिती दिली जाते। पोलीस घटनास्थळी पोहोचतात, त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या तपासाला सुरुवात होते आणि प्रेत जे आहे ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आहे। आता याच्यामध्ये पोलीस जे आहेत ते सगळ्यांचे जबाब घेतात। सगळ्यांनी माहिती सांगितली की ते 3-4 जण, 4-5 जण काहीतरी होते, ते अंधारामध्ये दिसलं नाही, पण 3-4, 4-5 जण असावेत आणि ते हत्या करून पसार झाले होते आणि त्यांनी 3 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि लूटमार करण्याचा उद्देश याच्यामध्ये असावा असं प्राथमिक दृष्ट्या वाटत होतं। पण लूटच करायची असती तर ही जे लोक आले होते तर त्या लोकांनी यांच्या घरामध्ये घुसले असते, घरामध्ये पैसे दागिने वगैरे चोरले असते। पण यांचा चोरी करण्याचा उद्देश नव्हता, तर यांना फक्त हत्या करायची होती। आता हे हत्या करणारे मारेकरी नक्की कोण होते? आता सगळ्यात पहिला प्रश्न होता तो म्हणजे याच्यावरती म्हणजे हल्ला केला ती मंडळी याचे शत्रू, याचे दुश्मन किंवा ज्यांच्यावरती अगोदर यानं ज्यांची हत्या केली त्यांच्याकडचे तर लोक नाहीत ना? हा त्या हत्येचा बदला तर नाही ना? पोलिसांनी त्या दृष्टीनं सुद्धा तपासाला सुरुवात केली होती। आता याच वेळी याची वागणूक ठीक नाही अशी ही माहिती जवळच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती।
त्यामुळे सुद्धा याची हत्या होऊ शकते, याचं वागणूक वगैरे चुकीची होती आणि म्हणून कदाचित कुणीतरी त्याला मारलं असावं अशी सुद्धा माहिती समोर आली होती. आता पोलीस सगळ्या बाजूंनी तपास करत होते आणि यावेळी दुश्मनीचा अँगल समोर आला. ज्याची हत्या केली होती यानं पाठीमागं 17 वर्षापूर्वी, त्याचाच एक नातेवाईक राजकुमार पटेल यानं त्याच्या मित्रांच्या मदतीनं, म्हणजे मित्र म्हणजे राम नरेश आणि राजेश यांच्या मदतीनं त्यानं ही हत्या घडवली होती. म्हणजे हा खून का बदला खून होता का, किंवा हत्येचा बदला हत्या होती का? पोलिसांनी ज्यावेळेस याचा कसून तपास केला, चौकशी केली, त्यावेळेस मात्र अत्यंत धक्कादायक अशी बाब समोर आली होती. ही हत्या झाली होती आणि ती दुश्मनाच्याच माणसाने कोणीतरी केली होती. पण ही हत्या बदला घेण्याच्या उद्देशातून झाली नव्हती, चोरीमारीसाठी तर बिलकुल झाली नव्हती. तर हे हत्याकांड घडलं होतं अनैतिक संबंधामुळे आणि याचा मास्टरमाइंड होती याची सख्खी बायको संतोषी. म्हणजे खरी गेमाड याच्यामध्ये हीच होती. आता ही गेम नक्की तिनं काय केली होती? आता हा बाल पटेल यानं हत्या केली आणि तो जेलमध्ये गेलेला होता. 17 वर्ष तो जेलमध्ये होता, पण त्याला अशी शिक्षा मिळाली होती की तो परत जिवंत माघारी येईल की नाही याची खात्री नव्हती. आता या काळामध्ये पत्नी संतोषी जी आहे ती एकटी पडली होती आणि तिचं मयत झालेला, म्हणजे ज्याचा खून केला होता तो राजाराम पटेल, त्या राजाराम पटेलचा नातेवाईक आहे राजकुमार पटेल. त्या राजकुमार पटेलबरोबर हिचे अगदी जवळचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि हे संबंध इतके गच्चिम होते की जणू काही यांचा फेमिकॉलचा जोड होता. आणि त्यामुळे पती जेलमध्ये असताना यांचा जो जोड आहे तो जुळला आणि त्याच्यानंतर मात्र तो जेलमधून बाहेर आला तरीसुद्धा हे एकमेकांपासून वेगळे झाले नाहीत, यांच्या प्रेमात खंड पडला नाही. उलट ज्यावेळेस आता पती 17 वर्षानंतर जेलमधून बाहेर आला आणि आता त्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला त्याची अडचण वाटायला लागली होती आणि त्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येचा कट शिजवलेला होता. 23 ऑगस्ट रोजी रात्री तो बाहेर एकटा झोपलेला आहे याची माहिती त्या बायकोनं म्हणजे संतोषीनं आपल्या प्रियकराला दिली होती आणि मग राम नरेश आणि राजेश यांना बरोबर ती घेऊन तो प्रियकर घराच्या समोर आला होता आणि त्यानं त्या ठिकाणी हत्या केली होती. आता ह्या सगळ्याची चौकशी ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस त्या पत्नीनं मात्र पोलिसांच्या तपासाची दिशा जी आहे ती भटकवण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी बनाव रचलेला होता. आता पोलिसांना ही हत्या लूटमारीच्या उद्देशानं झालेली असावी असं ती सांगत होती आणि तपासाची दिशा तिनं बदलवलेली होती, पण नंतर त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर मग पोलिसांना माहिती देताना एक दिवस या संतोषीनं सांगितलं की बालकरण पटेलची वागणूक जी आहे, म्हणजे तिच्या पतीची वागणूक जी आहे ती वागणूक अत्यंत चांगली नव्हती, तो वागायला नीट नव्हता, त्याच्यामुळं कुणीतरी त्याची हत्या केली असावी. पण ही सुद्धा मात्रा लागू पडली नाही आणि त्यानंतर मग तिनं काही वर्षापूर्वी वाद झाला होता, एकाची हत्या केली होती आणि हा बदला घेण्यासाठी हे खून केलेला असावा अशी शंका त्या बायकोनं व्यक्त केली होती. म्हणजे बायको पोलिसांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती आणि पोलिसांना मग त्याच बायकोवरती संशय यायला लागला होता आणि पोलिसांनी मग आतल्या गोटातली माहिती काढली. आता हा आतला गोटा नक्की कुठं असतो माहीत नाही आणि आतला गोटा म्हणजे नक्की प्रकार काय आहे आणि याला आतला गोटा का म्हणतात याबद्दल सुद्धा आता तुम्हाला जर काय त्याच्याबद्दलची अधिक माहिती असेल, कारण मराठीमध्ये अशा काही शब्द आहेत, अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण सहज बोलतो पण त्याचा आतला गोटा याचा अर्थ काय होतो, जे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील तर त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा आतला गोटा म्हणजे काय. पण पोलिसांनी आतल्या गोटातली गोष्ट जी आहे ती काढली, धागेदोरे मग नंतर जुळवले आणि संतोषी आणि तिचा प्रियकर या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मग यांनी या गोष्टीची कबुली दिलेली. आता पोलिसांनी संशयित ताब्यात घेतलेत, त्यांच्याकडून 2 बंदुकाही जप्त केलेल्या आहे. अशा पद्धतीनं ही घटना घडलेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? यात सगळ्यात महत्त्वाचा धडा हाच आहे की आपलं कर्म हे आपली कधीही पाठ सोडत नाही, ते कधी ना कधीतरी उलटून आपल्याकडे येतच. म्हणजे जसं कर्म आहे तसंच फळ मिळतं आणि त्याचं फळ भोगावं लागतं, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर कुणी चांगलं वागला, जर कुणी पुण्य केलं तर त्याला भविष्यकाळामध्ये त्याचा फायदा होईल आणि जर कुणी पाप केलं तर
त्याचं कधी ना कधी त्याला ते फेडायला लागणारच आहे. हे सगळं याच्यावरून आपल्या लक्षात येतं. आणि याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा, कारण जी माहिती माध्यमातून समोर आली ते मी तुमच्यासमोर मांडले आणि कदाचित आता याचा तपास चालल्यामुळे वेगळी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.